राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतो। पुढचा जो हप्ता आहे तो हे फिल्टर करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार आम्ही ते ठरवू। आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही। किती लोक साधारण होतील यातून तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही ठरवू। जीबीएसच्या बाबतीत काही आरो प्लांट बंद करण्यात आले, काही महानगरपालिकेने जीबीएस आजाराच्या बाबतीत जे आरो प्लांट होते आपले आरो प्लांट जे होते त्याच्यावर कारवाई त्यांनी केली। अजून जे धरणाच्या बाजूला पाणी येतं धरणाच्या बाजूच्या काही कारवाई होत ऐक जरा आज त्याच्याबद्दल ती 5-6 गावं आहेत। बरं झालं प्रश्न विचारला। त्या 5-6 गावांच्या करता 500 कोटी रुपयाची योजना केलेली आहे। त्याच्यामध्ये 250 कोटी राज्य सरकारने द्यायचे आणि 250 कोटी पुणे महानगरपालिकेने घालायचे। अशा पद्धतीनं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। कारण अमृतमध्ये तो प्रस्ताव आपण दिल्लीला पाठवलेला होता, परंतु तो काही त्याच्यामध्ये मंजूर झालेला नाही। पण आपल्या नागरिकांना स्वच्छ चांगलं पाणी मिळवून देणं हे महानगरपालिकेचं काम आहे, तसं राज्य सरकारचं पण काम आहे। म्हणून राज्य सरकार आणि महानगरपालिका पुणे हे दोघं मिळून हे करतायत। दुसरं अरे थांब रे जरा तू माझं ऐकून घेतोस का? तू लिहून ठेव, पॉइंट लिहून ठेव, माझं बोलणं झालं। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुमच्या मार्फत माझ्या पुणे जिल्ह्याला सांगायचंय, दोन्ही कॉर्पोरेशनला सांगायचंय, आपण पीएमटी पीसीएमटी एकत्र करून पीएमपीएमएल कंपनी काढली। 60% पुण्याचे आणि 45% पिंपरी चिंचवडचे। आता आमच्या लक्षात आलं की बसेस बऱ्याच आपल्या पीएमपीएमएलच्या जुन्या झालेल्या आहेत। आम्ही आता 250 कोटी रुपयाच्या 500 बसेस पीएमआरडीए मधनं घेण्याचा निर्णय घेतला। आज तोही निर्णय घेतला आणि 500 बसेस महानगरपालिका पुणे आणि महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांनी घ्यायच्या। त्याच्यातले 250 कोटी रुपये त्याला लागतात। त्याच्या संदर्भातले पुरावे तर पाहिजेत, पुरावे पाहिजेत ना। कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला तर मी केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे तर येणार आहेत का? नाही येणार। त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसतं। आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे। मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल। महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांनी 2450 रुपयांनी ते बॅटरी पंप खरेदी केले। धनंजय मुंडेंनी 3500 रुपयांनी खर्च केलेले, त्याचे पुरावे दिलेले। ऐका ना, अंजली नमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेले आहे। या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले। काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले, तुम्ही ते मला हे पुरावे दिलेले नव्हते। उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका तुम्ही पत्रकार मित्र। असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून सांगत असता। मध्ये मी काल पण बोलून गेलो। आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना। काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही। मुख्यमंत्र्यांची मुलीची 10वीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ। त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार। त्या वर्षा बंगल्यात काय पुरलंय? वर्षा बंगला पाडणार, वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार। अरे कुणीच सांगितलं तुम्हाला? मध्ये तर त्या 26 जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वासार्हता त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझी हातून विनंती आहे तुम्हाला। परवा ऐका 26 काय तुला जरा ऐकायचं का नाही? 26 जानेवारीला बातम्या आल्या की 21 जिल्हे होणार। किती? 21। मुख्यमंत्र्यांना माहित नाही जिल्हे होणारे, अर्थमंत्र्यांना माहिती नाही,
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहित नाही.